मित्रांनो, कॉक्रोच सारखं आयुष्य जगण्यामध्ये अर्थ काय? अभिजित दापके नावाच्या अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मान्य न्यायाधीशांनी भारतातल्या तरुणांना झुरळ म्हटलं. खर तर किड्यामुंग्यासारखं आयुष्य जगणारा आमचा समाज राज्यकर्ते कधी चिरडून टाकतात कळत नाही. आज त्याच समाजातला तरुण वर्ग हा झुरळ ठरवला गेला, ज्या झुरळाला घरात स्थान नाही, बाहेर स्थान नाही, कुठेही स्थान नाही. आणि त्या झुरळांना अर्थात तरुणांना राग आला म्हणून एक जणांनी राजकीय पक्षाची घोषणा केली. त्याचं कारण असं की प्रस्थापित सत्ताधारी पक्षांनी इथल्या तरुणांना उद्ध्वस्त केलं, नोकऱ्या दिल्या नाही, बेरोजगार करून टाकलं, धर्माच्या नावावर भडकवलं, जातीच्या नावावर भडकवलं आणि त्याच्या हातात जी काही डिग्री होती त्या डिग्रीची होळी झाली. लढले, आंदोलन केलं, संघर्ष केला सत्ताधाऱ्यांसाठी आणि गुन्हे दाखल झाले. नेते सत्तेत बसले, कार्यकर्ते झुरळासारखं आपलं आयुष्य परत जगायला मोकळे झाले. त्या व्यवस्थेला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, खरं तर मला त्यांचं नाव यासाठी घ्यायचं नाही, कारण जे लोकांना झुरळ म्हणतात ते सुद्धा फक्त नोकरी असल्यामुळं, पदावर बसल्यामुळं त्यांना त्या झुरळाची किंमत कळाली नाही किंवा तरुणांना झुरळ म्हणावं लागतं. या देशातील तरुण उद्विग्न आहेत. आज त्याच झुरळांनी राजकीय पार्टी स्थापन केली. पण मला ज्यावेळेस मी सोशल मीडिया उघडतो, मित्रांनो, मी या झुरळ पार्टी किंवा कॉक्रोच पार्टी, झुरळ या सगळ्या गोष्टीच्या विरोधात असलेला माणूस आहे. त्याचं कारण असं आहे, एका सरन्यायाधीशांनी भारतातल्या तरुणांना झुरळ म्हटलं. किड्या मुंग्यासारखी अवस्था इथल्या राज्यकर्त्यांनी करून टाकली, वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांनी करून टाकली. ज्या महाराष्ट्राच्या, देशाच्या तरुणांमध्ये प्रत्येक तरुणांच्या डोक्यामध्ये भगतसिंग आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, क्रांतिकारी महापुरुषांचे विचार त्या पोरांच्या डोक्यात आहेत. ते झुरळ होऊच कसे काय शकतात, कॉक्रोच सारखं आयुष्य जगूच कसं काय शकतात. व्यवस्थेच्या विरोधात जर लढायचं असेल तर झुरळासारखं लढून उपयोग नाही, मर्दासारखं लढावं लागेल. पण जर प्रत्येक तरुण झुरळाच्या मागे पळत गेला आणि घरात गेल्यानंतर झुरळ मारायला लागला तर त्या माणसांना उपयोग काय? जे जे झुरळ पार्टीचं नेतृत्व करतात, जे स्वतःला झुरळ समजतात, कॉक्रोच समजतात, त्यांच्या घरातली झुरळ मात्र ते स्प्रे मारून मारत असतील तर ते त्यांचा हा दुटप्पीपणा मला मान्य नाही. जे तुमच्या मनात आहे तेच विचारांमध्ये असलं पाहिजे, जे विचारात आहे तेच कृतीमध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, एक गोष्ट मान्य आहे, अभिजितनं जी पार्टी स्थापन केली या व्यवस्थेच्या विरोधातलं एक पाऊल आहे. पण त्याची जी चेष्टा होतीये सोशल मीडियावर, काय 10-12 मिलियन फॉलोअर्स झाले किंवा काय झालं, ही तरुणांच्या मनातली आग आहे. पण ती फक्त चेष्टेपुरती जाऊ नये हा माझा प्रश्न आहे. अभिजित ची भूमिका प्रामाणिक आहे, तो या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढतोय हेही मान्य आहे. परंतु या व्यवस्थेच्या विरोधात काय तुम्ही करणार आहे? आज तुम्ही फक्त सोशल मीडियावर सुरू केलं, लगेच सोशल मीडिया हँडल बंद करण्यात आली. तुमची लढाई ही फेस टू फेस असली पाहिजे. तुमच्याकडे विचाराचा बेस काय? असं कळतं अभिजित पूर्वी आम आदमी पार्टीचं काम करत होता, समजा आता करत नसेल म्हणून तो भाजपचा विरोधक आहे असं समजायचं का सत्ताधाऱ्यांचं? मला असं वाटतं, जोपर्यंत आपले विचार स्पष्ट होणार नाही आणि या कॉक्रोच पार्टीची चेष्टा जोपर्यंत थांबणार नाही, प्रत्येक जण उठतोय आणि मी हा पदाधिकारी, मी पदाधिकारी, असं नाही. जेनझी म्हणजे काय?
तरुणांसाठी, तरुणांच्या हितासाठी, राष्ट्रहितासाठी, देशहितासाठी उचललेलं योग्य पाऊल दिसतंय का आता? विनाकारण जर तरुण एकत्र येत असतील, तरुणी एकत्र येत असतील, तर ते ज्या भावनेने एकत्र आलेत त्याची चेष्टा होता कामा नये, हा माझा प्रश्न आहे. चेष्टा होतीये. कॉक्रोच जनता पार्टीची चेष्टा इतकी होतीये की जे सत्सक विवेक बुद्धीने विचार जागृत असणारी माणसं या नादाला लागत नाहीत. तरुणांचं संघटन उभारलं गेलं पाहिजे का? हो. लोक एकत्र आली पाहिजेत का? हो. सत्तेच्या विरोधात लढलं पाहिजे का? हो. पण सगळं संवैधानिक पाहिजे, कायदेशीर पाहिजे. तुम्ही आम्ही सहज 2 सेकंदात कुठल्या तरी बॅनरची घोषणा करून चालणार नाही. नवीन चेहरा आहे म्हणून त्याच्यावर सगळे विश्वास ठेवतात, नंतर त्यालाच जवळचे टीका करायला कमी करत नाही. हा आपला समाज आहे, लक्षात घ्या. ज्या लोकांनी लाखो करोडो लोक जमा करण्याचा प्रयत्न केला, जमवले, त्यांना नंतर जवळचेच लोक नाव ठेवायला लागतात. आणि सध्या ही तीच माणसं आहेत जे सगळीकडे फिरून येऊन आता कॉक्रोच पार्टीचे कार्यकर्ते झालेत. असं नाही चालत. तुमच्या भावना लक्षात येतात, पण आयडियोलॉजीचं काय, विचारांचं काय? ज्या घरातल्या कॉक्रोचला तुम्ही दिसता क्षणी मारता, लगेच घरामध्ये पेस्ट कंट्रोल करता, त्याच झुरळाचा पेहराव करून तुम्ही समाजात वावरू शकत नाही, डबल ढोलकी तुम्ही जगू शकत नाही. हा माझा प्रश्न आहे, हा माझा सवाल आहे. तुम्ही म्हणाल संतोष शिंदे अशी का भूमिका मांडतायत? बांधवांनो, ही भूमिका यासाठी आहे की ज्या प्रबोधन चळवळीमध्ये आपल्याकडे इतके महापुरुष आहेत, त्यांचा विचार इतका महान आहे, त्या विचारांनी तरुण घडवणं गरजेचं आहे. तरुणांना योग्य विचारधारा देणं गरजेचं आहे. आज जे एकवटलेले तरुण आहेत ते एका आयडियोलॉजीनं तयार झाले पाहिजेत, अन्यथा काही खरं नाही. चेष्टा होईल, 2-4 दिवसाची, 8 दिवसाची बातम्या होतील, नंतर हे सगळं हवेत विरून जाईल. बेस काय? ग्राउंड्स महत्वाचे. आणि हे नाहीये ह्या सगळ्या याच्यामध्ये. सगळे थिल्लरपणा करतायत. आणि कॉक्रोच जनता पार्टीची थिल्लरबाजी जी आता दिसते, ती जर अशीच होत राहिली किंवा जे काही असेल, मला त्याच्यावर निगेटिव्ह बोलायचं नाही, पण मला असं वाटतं एकत्र आला असाल तर त्याला बेस पाहिजे, आणि बेस नसेल तर बेसलेस व्हायला वेळ लागणार नाही. आणि आतापर्यंत आमचा संपूर्ण समाज अनपेड पोलीस म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थेने वापरलाय, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. आपल्याकडं ज्या महान क्रीम डॉलर विद्वान लोकांची एक वैचारिक परंपरा आहे, त्याच्यामध्ये घडलेला तरुण असं थिल्लरबाजी करत नाही. हा माझा मुद्दा आहे. म्हणजे काही व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले म्हणून त्याच्या मागे पळण्यापेक्षा काहीतरी ठोस भूमिका घेऊन जगणं म्हणजे समाज निर्मिती आहे. जर महाराष्ट्रासह देशाला पर्याय द्यायचा असेल, महाराष्ट्रासह देशाला जर तरुणांच्या हातात घ्यायचं असेल, महाराष्ट्रासह देशाला एक वैचारिक दर्जा द्यायचा असेल, तर तुमचा पाया मजबूत पाहिजे आणि थिल्लरबाजी नसली पाहिजे, चेष्टा नसली पाहिजे. मला एवढंच सांगायचंय, सध्या जे काही थिल्लरबाजीचं सोशल मीडियातलं युद्ध सुरू आहे, हे बेसलेस आहे, जास्त दिवस टिकणार नाही. आणि याला सुद्धा अनफॉलो करणारी लोक उद्या तयार होतील, नावं ठेवणारी लोक तयार होतील. एवढंच मला सांगायचंय. चांगलं काहीतरी कॉन्क्रीट होणं हीच तरुणांच्या योग्य दिशेची मला असं वाटतं वाटचाल असेल. अन्यथा आपण फसलोय आतापर्यंत, इथून पण पुढे फसत जाऊ. फसवणारे तयार आहेत.
फसणारे फक्त तयार नसले पाहिजेत. ते जर चिकित्सक सचक विवेक बुद्धी जागृत ठेवून जर ते लढणारे असतील तर मग आपल्याला त्या क्रांतिकारांचं नाव घेता येईल ज्यांनी या देशात खरी क्रांती केली. खरं आहे की खोट आहे मला नक्की सांगा. तुमच्या कमेंटची, लाईकची आणि सोबत राहण्याची वाट पाहतोय. जय शिवराय.